दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी बॉबी बहुउद्देशीय समाज विकास मंडळाच्या वतीनं निवेदनाद्वारे करण्यात आली। परभणीतील घटनेत आंदोलक सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला। हा मृत्यू पोलीस मारहाणीत झाल्याचं समोर आलं। या प्रकरणी विविध राजकीय पक्ष संघटना रस्त्यावर उतरल्या। दरम्यान बॉबी ग्रुपच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष अजित गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आलं। दिवंगत सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी निवासी उपजिल्हाधिकारी तथा अप्पर जिल्हा दंडाधिकारी मनीषा कुंभार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आले। दरम्यान घडलेल्या घटनेसंदर्भात बॉबी ग्रुपच्या वतीनं तीव्र निदर्शनं करण्यात आली। उपस्थितांनी जोरदार घोषणाबाजी यावेळी केली। परभणी पोलिसांचा धिक्कार असो, दलितावर अन्याय झालेली चौकशी झालीच पाहिजे, दलित अन्याय चौकशी झालीच पाहिजे। माध्यमांशी बोलताना संस्थापक अध्यक्ष अजित गायकवाड तसंच अश्विन गायकवाड यांनी दोषी पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि लाठीमार प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश द्यावेत अशी मागणी केली। सोमनाथ सूर्यवंशी यांची परभणी येथे लाठीचार्जमध्ये पोलिसांनी केलेल्या अमानुष हल्ल्याची चौकशी करून दलितावर जे खोटे गुन्हे दाखल झालेत आणि खोटे जे गुन्हे दाखल करून जे अमानुषपणे गाड्या फोड लाठीचार्ज कर हे जे झाले याची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली पाहिजे व तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर जे कोणी कोणतेही पद्धतीने जे काही वाक्य बोलत असतील चुकीचे त्याबद्दल आम्ही कोणतेही भीमसैनिक कोणतेही गैर केली जाणार नाही। याबद्दल आम्ही परभणी पोलिसांचा इथे जाहीर निषेध करत आहोत। आता जे संविधानाची विटंबना केली त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि सोमनाथ सूर्यवंशी याला न्याय मिळाला पाहिजे आणि पोलिसांनी जे त्याला माणूस मारून हत्या केलेली आहे ते विभागीय चौकशी करावी पोलिसांची हीच विनंती आहे सरकारला।